मी नुकतंच IITला गेलो होतो. 95 सालची गोष्ट आहे. तर सगळेजण एकत्र बसून बोलत होते की तुमच्यामध्ये अशी कोणती खासियत होती की तुम्ही JEE परीक्षा पास करू शकलात? जे टॉप 1% असतात तेच पास होतात. त्या वर्षीही तसंच झालं होतं. तर कोणी आपली खासियत सांगतोय, कोणी आपली दुसरी एखादी गोष्ट सांगतोय, कोणी आपल्या टॅलेंटबद्दल बोलतोय, कोणतरी म्हणतंय की टॅलेंट वगैरे काही नव्हतं. मी तर फक्त खूप स्लॉगिंग करत होतो. दिवसातून 14 तास अभ्यास करत होतो. कोण काय बोलतंय, तर कोण काय सांगतंय. तर मीही काही गोष्टी बोललो. पण नंतर मला आणखी एक विचार आला. तो मी सगळ्यांसमोर मांडला. मी म्हटलं की बघा, यावर्षी जवळपास 1.5-2 लाख लोकांनी IIT एंट्रन्स म्हणजे JEE परीक्षा दिली असेल. जर तुम्ही पाहिलं की भारतात किती किशोरवयीन आहेत, टीनेजर्स आहेत, ज्यांनी यावर्षी 12वी पास करायला हवी होती आणि मी असं गृहीत धरतो की ते विज्ञान शाखेतून असते, तर JEEची परीक्षा देण्यास पात्र ठरले असते. तर तुम्ही बघा की ते किती आहेत. तर ती जी संख्या आहे ती 2 लाखांपेक्षा खूप 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 पटीने जास्त निघाली की अरे, इतके तर असायला पाहिजे होते. मी म्हटलं इतके असायला पाहिजे होते. पण तितक्या लोकांनी तर 12वीची परीक्षा देखील दिली नाही. आणि मग ज्यांनी 12वीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली, त्यांच्यापैकी किती लोक होते ज्यांनी JEEची परीक्षा दिली? तर तिथेही तुम्हाला दिसून येईल की खूप मोठा फरक आहे. तर मी म्हटलं, म्हणजे की आपण इथं आहोत. यात ही गोष्ट तर खरी आहे की आपण शिस्तबद्ध होतो, आपण मेहनत केली आणि खूप जोर लावला, म्हणून आपण यशस्वी होऊन इथं पोहोचलो आहोत. पण यामध्ये या गोष्टीचाही खूप मोठा वाटा आहे की भारताची एक खूप मोठी लोकसंख्या आहे, जिच्याकडे ते रिसोर्सेस, ती संसाधने, ती क्षमता आणि ते एक्सपोजरच नाहीये. ती संधीच नाही. त्यांना JEE सारखी परीक्षा देण्याचीही संधी नाहीये. त्यामुळे आपलं यावेळी IITच्या कॅम्पसमध्ये असणं, आपण त्या लोकांचे काही प्रमाणात ऋणी आहोत. जे लोक JEEची परीक्षा पास करणं तर दूरच, ती देऊही शकले नाहीत.